नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी पेडिग्री खाऊन आपण निघालो भाई जॉबसाठी. जॉबला जायच्या आधी बोललो गाडीमध्ये हवा चेक करू भाई, थोडी हवा कमी वाटत होती. हवा चेक करायला गेलो. सकाळी सकाळी भाई कोणाला माहीत होतं इतका मोठा फटका लागणार आहे भाई. हवा चेक करायला गेलो, भाई बोलतो की पंक्चरवरती पंक्चर झालेली आहे, तर ती पंक्चर करून काय फायदा नाही. तो बोलला की पॅच मारावं लागेल टायर खोलून. तर भाई मला झालेला उशीर, तर भाईला बोललो की संध्याकाळी आल्यावरती करूयात. तर भाई हवा मारून आपण निघालो भाई आपल्या जॉबसाठी. थोडंच पुढे गेलो आणि भाई बघतो ते एक ट्रकवाला कोणाची तरी BMW कार डिलिव्हरीसाठी घेऊन चालला होता. भाई मस्त गाडी होती, एकदम चकाचक नवीन. मित्रांनो थोडंसं पुढे गेलो आणि पुन्हा असं वाटायला लागलं की गाडीची हवा कमी झाली आहे. समोरच एक गॅरेज होतं, गॅरेजवरती गाडी घेऊन गेलो, पंक्चर काढायला लावली. एकट्याला टायर निघत नव्हतं म्हणून भाऊने आणखी एकाला बोलवून घेतला आणि त्याच्याकडनं टायर त्यांनी भाई काढून घेतला. नंतरून टायरचं भाई पूर्ण कपडे पॅन्ट शर्ट वगैरे सगळे बाजूला काढून पूर्ण टायरला भाई उघडा करून टाकला. पंक्चर होऊन होऊन टायर पूर्ण खराब झालेला असं वाटत होतं. पकडणी भाईने पूर्ण टायर साफ केला. असं वाटत होतं नवीन टायर घ्यावं, पण ऑफिसमध्ये थोडं महत्त्वाचं काम होतं त्यामुळे बोलले की नंतर टाकूयात. भाऊनी पॅच मारण्यासाठी हत्यार काढला आणि भाई झाला चालू टायर. मशीनने थोडा टायर साफ केल्यानंतरून भाऊने मारला त्याच्यावरती पॅच मारल्यानंतरून हे काय काली जादू करत होते ना भाई, काय खरंच समजलंच नाही काय भाई. कोणाला माहीत असेल ना कमेंट करून नक्की सांगा. शेवटी अर्ध्या तासानंतरून टायरचं पूर्ण काम झाल्यानंतरून भाऊनी त्याच्यामध्ये मारली हवा मारून आपल्याला दाखवलं की भाई लिकेज होत नाहीये म्हणून. नंतरून भाऊने टायर आपला पूर्ण प्रॉपरली एकदम फिट करून दिला आणि पुन्हा निघालो भाई आपण ऑफिसकडे. ऑफिस जवळ आल्यानंतर भाई ऑफिसच्या खाली होतं आपलं मनमोहन मिठाईवाल्याचं दुकान. मिठाईवाल्याकडे जाऊन आपण भाई घेतली जिलेबी. कशासाठी घेतो भाई हे तुम्हाला पुढे नक्कीच समजेल. इलेक्ट्रॉनिक शेगडीवरती जिलेबी अशा मस्तच पोहत होत्या, बघून मजा आली. नंतर भाऊनी जिलेबी तयार झाल्यानंतर त्याला टाकलं पाकमध्ये. थोडा वेळ पाकमध्ये ठेवून आपल्या जिलेबी भाई झाल्या गरम गरम मस्त अशा रेडी. जिलेबी रेडी झाल्यानंतर फक्त फायनल वर्कआउट बाकी होतं. सनी भाऊनी त्याच्यावरती मस्त असा पिस्ता असा क्रश करून टाकला. मनमोहन मिठाईमध्ये तुम्ही आल्यानंतर सनी भाऊला नक्कीच भेट द्या, सानपाडा स्टेशनच्या समोर फक्त 50 मीटरवर. जिलेबीचा फायनल लुक पाहून भाई असं तोंडाला पाणी सुटलं होतं ना. त्यानंतर भाई आम्ही सगळे सामान घेऊन निघालो भाई आपल्या ऑफिसकडे. ऑफिसमध्ये सगळे लोक आपली वाट बघत होत्या. ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळं मटेरियल असं एकदम मस्त असं सजवून ठेवलेलं ना, बघूनच अशी एकदम मस्त भूक लागली होती. हा एवढं सगळं करण्याचं कारण काय की आपल्या भावाचं होतं आज केळवण. भाई आत्ताच एवढा नर्वस होता, तर लग्नाच्या वेळेस काय होईल कुणाला माहीत. एक बोतल 2 ग्लास आरती मेरी फर्स्ट क्लास. आपल्या भावाचं नाव घेऊन झाल्यानंतर सगळे लोक बाई जेवणावरती तुटून पडले, एकमेकांच्या ताटातून ओढून खात होते. हा बाई तर उरलेलं जेवण घरी घेऊन चालला होता. एवढं भारी झालं होतं बाई जेवण. दिवसभर ऑफिससाठी टाइम देऊन आपण निघालो मित्रांनो